आणि आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। एमसीए निवडणुकीत अजिंक्य नाईक विजयी, 107 मतांनी अजिंक्य नाईक विजयी, संजय नाईक यांचा पराभव। आमदार अपात्रता प्रकरणी आज सुनावणी नाहीच। राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणी 29 जुलैला होणार, तर शिवसेना अपात्र प्रकरण सुनावणी 30 जुलै। 2024 मध्ये राज्यात भाजपचा मुख्यमंत्री करा। भाजप कोर कमिटीच्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या सूचना। भाजपच्या जास्त जागा निवडून आणण्यासाठी कामाला लागण्याचे आदेश। राज्यात सध्या 7 मुख्यमंत्री, 2 केंद्रातील नेते इच्छुक, तर राज्यातील नेते काही जण फडणवीसांचे पंख चाटण्याच्या प्रयत्नात। अमित शहांच्या मनातील मुख्यमंत्री फडणवीस नाही, संजय राऊतांचा हल्लाबोल। एकनाथ शिंदेना घालवून अमित शहांना राज्यात भाजपच्या मुख्यमंत्री करायचंय। शिंदेना घालवायचं हे भाजप कोर कमिटीत ठरलंय, संजय राऊतांचा भाजपवर निशाणा। अबू आझमींचं मत तुम्हाला चालतं का? समाजवादी पक्षाची मतं कुणी विकत घेतली ते सांगा, खासदार संजय राऊतांचा शिंदे गटाला सवाल। अजितदादांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं नावच बदलून टाकलं। अजित पवारांनी माझी लाडकी बहीण असं नाव केलं। शरद पवार गटाच्या जितेंद्र आव्हाडांचा आरोप, तर योजनेचं नाव मुख्यमंत्री लाडकी बहीणच योजना आहे, हसन मुश्रीफांचं स्पष्टीकरण। साखर कारखान्यांना थक हमी देताना महायुती सरकारकडून तुझ्याभाव, फक्त सत्ताधाऱ्यांच्या कारखान्यांना थक हमी दिली जाते, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार। विधानसभा निवडणुकांसाठी 2 मोठे मेळावे। 25 जुलैला राज ठाकरेंचा रंगशारदा सभागृहात मेळावा, तर पुण्यात 3 ऑगस्टला उद्धव ठाकरेंची सभा।